नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. इतिहासामधील सर्वात मोठी आतापर्यंतची सोन्या चांदीच्या दरातील भाववाढ झालेली आहे. त्याला मोदी अजिबात जबाबदार नाहीत. भाजीपाल्याचे भाव वाढले, त्याला कोणतंही सरकार जबाबदार नाही. इतकंच काय, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्यालाही मोदी जबाबदार नाहीत. खरं तर मोदी कोणत्याच गोष्टीला जबाबदार कधीच नसतात, कारण ते हिंदू राष्ट्र आणि हिंदू लोकांच्या हितासाठी काम करत असतात. त्यामुळं हिंदूंना त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. देश संकटात असताना मोदींनी जनतेला आवाहन केलं की गरज नसताना विदेश दौरे करू नका, आणि आज अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी देशाला एका नव्या वळणावर नेण्यासाठी आणि आपण विश्वगुरू करण्यासाठी नरेंद्र मोदी मात्र परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की बाकीच्यांनी काटकसर करावी, एक वेळचं जेवण करावं आणि नरेंद्र मोदींना साथ द्यावी, म्हणजे नरेंद्र मोदी विश्वगुरू होणार आहेत. या प्रधान सेवकांपासून ते विश्वगुरूपर्यंत असे अनेक फेक नॅरेटिव्ह तयार करून रोज हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवर वेगवेगळ्या संकटं लादत आहे आणि त्याचा मुकाबला करता करता लोकांच्या आता नाकीनऊ येत आहेत. मोदींच्या विरुद्ध बोलायचंच नाही, मोदींच्या विरुद्ध बोललं म्हणजे तो देशद्रोह ठरतो, अशी एक भ्रामक कल्पना अंधभक्तांनी तयार करून ठेवलेली आहे. खरं तर मोदींनी परदेश दौऱ्यावर जावं का, पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यावर जावं का, हा आता एक चर्चेचा विषय का झाला आहे, याचं आत्मपरीक्षण अंधभक्तांनीही करावं आणि नरेंद्र मोदींनीही करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ता म्हणाले की गरज नसेल तरच परदेश दौरा करू नका, असं नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे. तर गरज नसताना कोण या देशामध्ये परदेश दौरा करतो? किती टक्के लोक जातात गरज नसताना परदेशाच्या दौऱ्यावर? ज्यांच्याकडं खूप पैसा आहे, ज्यांना भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद आहे, ज्यांच्याकडं 2 नंबरचे पैसे आहे, असे कदाचित काही तुटपुंजे लोक गरज नसताना परदेश दौऱ्यावर जात असतील. पण देशातील 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदी जेव्हा असं आवाहन करतात, याचा अर्थ असा होतो की रोज उठसूट गरज नसताना काही जणं परदेश दौऱ्याला जाऊन येतात, मलेशियाला जाऊन येतात, थायलंडला जाऊन येतात. अर्थात आता हे मी 2 देशाची नावं मुद्दाम घेतलेली आहे. इथं आत्ताच्या घडीला तरी हा जो खर्च किंवा परकीय चलनाचा जो मुद्दा आहे, तो या देशांना लागू होत नाही, असं माझं एक भाबडं मत आहे. त्याच्यावर अभ्यासकांनी बोलावं. पण मुद्दा असा आहे की देशामध्ये प्रचंड आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिचं मूळ कारण न सांगता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला मूर्ख समजतायत का, हा आमचा प्रश्न आहे. तुम्हाला क्रायसिस मॅनेजमेंट करता आलं नाही, संकटाच्या काळामध्ये तुम्ही अपयशी ठरलेला आहात, हे सांगायला लाज वाटत असेल म्हणून लोकांना आता तुम्ही आवाहन करत आहात. गॅस सिलेंडरच्या भावावरती भाव वाढल्यानंतर भाजपच्या लोकांनी केलेली आंदोलनं आठवा आणि आज गॅस सिलेंडरच्या किमती कुठं गेलेल्या आहेत तेही एकदा जरा तपासून बघा. आपल्या घरात येणारं सिलेंडर, आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक वस्तू ही किती रुपयाला आपण घेत होतो आणि त्याचा किती महागात आपण खरेदी करतो आहोत, याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. देशभक्तीचं नाव सांगून या विरोधात बोलणाऱ्या लोकांना सरळ सरळ देशाची विरोधी ठरवणं हा एक सोपा, साधा आणि बाळबोध असा कार्यक्रम भाजपच्या समर्थकांकडे आहे. खरं तर आपण या सगळ्या विषयावर सतत बोलत राहू. देशभक्ती म्हणजे नेमकं काय? देशभक्ती ही नरेंद्र मोदी सांगतील तीच का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत आणि त्याला आता उघडपणे विरोध करण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी मरतो आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची दारं अजूनही उघडलेली नाहीत. 30 जूनची तारीख जवळ येत आहे आणि ही तारीख आल्यानंतरसुद्धा कोणाच्या पदरात काय पडलं हे त्यावेळेसच आपल्याला कळेल आणि त्यावेळेस मग पुन्हा लोक चवतळून उठतील. आज देशामध्ये एकही वर्ग समाधानी नाहीत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली नीटची परीक्षा रद्द करावी लागली, त्याचीसुद्धा या सरकारला लाज वाटत नाही. त्याचीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आता 21 जूनला ही परीक्षा होणार आहे असं सांगितलं जात आहे.
नरेंद्र मोदी जर या देशातील नीटच्या परीक्षेपासून, भाजीपाल्याच्या भावापासून, सिलेंडरच्या भावापासून, सोन्या चांदीच्या भावापर्यंत कोणत्याच गोष्टीला जबाबदार नसतील, तर मग जबाबदार कोण आहेत, असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. आणि मग पुन्हा प्रश्न येतो की या सगळ्या गोष्टीला जर नरेंद्र मोदी जबाबदार असतील, तर फक्त आणि फक्त हिंदू धर्माच्या हितासाठी हिंदू मतदारांनी, हिंदू जनतेने त्यांना साथ द्यावी, असं जे काही सांगितलं जातं आहे. पश्चिम बंगाल, केरळ आणि बाकी सगळ्या निवडणुका झाल्यानंतर तुम्ही देशासाठी लोकांना आवाहन करत आहात. या निवडणुकांमध्ये प्रचंड पैशाचा हे उधळपट्टी झालेली आहे, पैशाची उधळपट्टी झालेली आहे, पैसा खर्च झालेला आहे, पैसा वापरला गेलेला आहे. आणि असं झाल्यानंतर तुम्ही लोकांना मात्र आता काटकसर सांगत आहात आणि स्वतः मात्र परदेश दौऱ्यावर जात आहात. आता नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याला विरोध केला की लगेच तुम्ही देशाला विरोध केला, असा सुद्धा काही जणांचा समज झालेला आहे. मुळामध्ये असं आहे की हे सगळे परदेश दौरे करून जर लोकांना काटकसरच करावं लागणार असेल, जेवणातलं तेल कमी करावं लागत असेल, तर नरेंद्र मोदींनी परदेश दौरे केले काय आणि नाही केले काय, जनतेला काय त्याचा फायदा, हा आमचा सवाल आहे. आणि मुद्दा असा आहे की 2014च्या आधीसुद्धा हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये हे जे सांगता आहेत, तर 2014च्या आधी काय हिंदू धर्मावर संकट होतं का? प्राचीन काळापासून हिंदू धर्मावर अनेक आक्रमणं झालेली आहे, इतिहास तपासून पहा. पण हिंदू धर्म कधीही धोक्यात आला नाही, संकटात आला नाही. आणि आता तो केवळ एका व्यक्तीमुळं जर संकटापासून वाचत असेल, तर याच्या इतका भाबडेपणा आणि मूर्खपणासुद्धा नाही आहे. कारण नरेंद्र मोदीसारख्या एका माणसामुळं हा हिंदू धर्म सुरक्षित आहे असं समजणारे लोकच महामूर्ख आहेत. इथून पुढच्या 100 नाही हजारो वर्षामध्ये कुणी असो असो वा तो नसो, हिंदू धर्माला काही फरक पडणार नाही. हिंदू धर्म हा मुळामध्येच खूप सशक्त आहे, खूप ताकदवान आहे आणि त्याला कुठल्या तरी एका व्यक्तीची गरजच नाही आहे. आणि केवळ या एका कारणासाठी हे जे मी आधी सांगितलेला जो पाढा वाचलेला आहे, त्याच्यासाठी जर हे सगळं सहन करत असाल, तर आता देवच तुमचं भलं करो, एवढंच आपण प्रार्थना करू शकतो. नरेंद्र मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पॉलिसीच्या बाबतीमध्ये कुणीही उघडपणे कुणीही म्हणजे अपवादात्मक लोक बोलतात, काय असं मी एकटाच रोज बोलतो असं काही भाग नाही आहे. पण सार्वत्रिकपणे मुख्य मीडियामध्ये सुद्धा फार बोललं जात नाही, लोक उघडपणे बोलत नाही आणि वेगवेगळे कायदे, वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या पद्धतीची दडपशाहीमध्ये लोकांना अडकवलं जातं आहे. ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे आणि या हुकुमशाहीच्या विरुद्ध आता बोलायला पाहिजे. आपले प्रश्न जर आपण आजच सोडवले नाही, तर उद्या आपल्या मुलांच्या नीटच्या परीक्षा तर सोडाच, परंतु 10वी-12वीच्या आणि इतरसुद्धा परीक्षा नीट होतील का नाही, अशी परिस्थिती उद्भवेल. तेवढा उशीर कृपया जनतेने करू नये आणि या सरकारला खडे बोल सुनवायला सुरुवात करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीससारखे मुख्यमंत्री एक दिवस बुलेटवर जाऊन नौटंकी करतात आणि माध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या येतात. खरं तर पेट्रोल डिझेलची किती काटकसर झाली आणि त्या सगळ्या इव्हेंटवर किती खर्च झाला, हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहेच आहे. अशाच प्रश्नांवर आपण बोलत राहा. आपण न्यूज यात्रामध्ये फक्त ऐकत जाऊ नका, तर आपण आपल्या कॉमेंट टाकत जा. आपलं काय म्हणणं आहे, आपल्याला खरंच काय वाटतं आहे, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आहे का, योग्य असेल तर ते कसं आणि अयोग्य असेल तर ते कसं, याविषयी आपणही बोलायला लागा. कारण देश आपला आहे, आपण बोललो तरच हा देश एका चांगल्या वळणावर जाऊ शकतो. त्यामुळं यांची मुस्कटदाबी आता बंद करा आणि आपण बोलायला लागा. न्यूज यात्रा आपल्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत करणार आहे. आपण त्याच्यावर चर्चासुद्धा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.